तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचं स्वागत आहे मनोज पाटील या यूट्यूब चॅनलवर. तर आत्ता आपण आलेलो आहोत महाराष्ट्र शासन वन विभाग सोलापूर वनवृत्त पुणे तुळशी वृंदावन पंढरपूर या ठिकाणी. आपल्याला आता तिकडे जायचं आहे. तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो पुढं तुळशी वृंदावन. तुम्ही होऊ शकता मित्रांनो हा रस्ता. आणि आपण आता जातोय बिल्डिंग. आपण आहोत पंढरपूर नगरीत, जिल्हा सोलापूर. तर मित्रांनो आता फायनली आपण मेन गेट जवळ आलेलो आहेत. लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार स्मृती तुळशी उद्यान या ठिकाणी. चला मग आपण आता आज जाऊया. तर मित्रांनो फायनली आपण आता तुळशी वृंदावनमध्ये प्रवेश केलेला आहे. सुंदर अशी बसण्याची व्यवस्था. चला तर मग आपण आज जाऊयात. चला तर मग आता आपण आत प्रवेश करूयात. मेन गेट तुळशी वृंदावन सोलापूर वन विभाग सोलापूर परिक्षेत्र पंढरपूर नगरी. तुम्ही पाहू शकता मित्रांनो. तर मित्रांनो फायनली आपण आता तुळशी वृंदावन या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. तुम्ही पाहू शकता. तुम्हाला दाखवतो सुंदर असा व्ह्यूज. या बाजूने जावं लागेल. आणि चला आपण आता पुढे जाऊयात आणि पाहूयात. मित्रांनो तुम्ही पाहू शकता बसण्याची व्यवस्था. सुंदर असं गार्डन या ठिकाणी डेकोरेट केलेलं आहे. आता आपण जाऊयात. वेगवेगळ्या प्रकारची फुलं, तुळशीची झाडं असंख्य आपण पाहू शकतो. आणि चालण्यासाठी सुद्धा मधून रस्ता केलेला आहे. तुम्ही जर पंढरपूर नगरीत आलेले असाल किंवा भविष्यात जर आलात तर नक्की एकदा तुळशी वृंदावन या ठिकाणी व्हिजिट करा. तुम्हाला खूप सुंदर असं या ठिकाणी वातावरण पाहायला मिळेल. इकडे जाऊयात मित्रांनो आपण आता. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत पद्मावती तलाव यमाई तलाव या ठिकाणी. आणि तिकडं भगवान विठ्ठलाची मूर्ती विराजमान झालेली आहे. आणि हा जो तलाव आहे मित्रांनो तुळशी वृंदावन जे आहे त्याच्या बाजूलाच आहे पंढरपूर नगरीत. तर मित्रांनो या ठिकाणी एक बोर्ड लावलेला आहे. आणि या तलावाविषयी थोडा इतिहास म्हणजे आपण जाणून घेऊया. याला पद्मावती तलाव किंवा यमाई तलाव असे म्हणतात. पंढरपूर क्षेत्राला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी नगरपालिकेने ब्रिटिश काळात इसवी सन 1874 मध्ये अंदाजे 2,16,140 रुपये खर्च करून गावाच्या दक्षिण पश्चिम बाजूने वाहणाऱ्या टाकडीच्या ओढ्यावर बंधारा बांधला. म्हणजे त्यावेळी हा बंधारा 3,500 फूट लांब व 45 फूट उंचीचा होता. म्हणजे विचार करा मित्रांनो, हा जो बंधारा तुम्हाला दिसतोय किंवा हा जो तलाव दिसतोय त्यावेळी 3,500 फूट लांब होता आणि 45 फूट खोल इतकी त्याची उंची होती. त्यामुळे झालेल्या जवळपास 196 एकर 80 हेक्टरच्या तलावात 89,330 क्युबिक फूट पाणी साठवण्याची क्षमता त्या ठिकाणी केली जात होती. या तलावातून 6 इंच ते 9 इंच लोखंडी पाईपद्वारे सायपन पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पाण्याच्या टाकीत जात असे. म्हणजे तिकडे टाकी असेल तेथून शहरांसाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात होता. पुढे चंद्रभागा नदीतून नळाद्वारे शहराला पाणी पुरवठा सुरू झाला. आता चंद्रभागा जी नदी आहे पंढरपुरातली तिथून पाणी पुरवठा सुरू झालेला आहे शहराला. व हा तलाव केवळ पाणीसाठा म्हणून राहिला. आता इथून पाण्याची व्यवस्था काही करत नाही पंढरपूर शहराला. म्हणूनच तळ्यामध्ये गाळ, पान, वनस्पती, शेवाळ, जलचर व इतर कीटकसृष्टी वाढू लागली. त्यामुळे स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांचे आश्रयस्थान बनलेले आहे. सध्या या तळ्यात 60 स्थानिक व 45 स्थलांतरित पक्ष्यांची नोंद निसर्गयात्री या संस्थेने केलेली आहे. आणि या तलावातून एका छोट्या कॅनॉलद्वारे गोपाळपूर पर्यंत जमिनीस सिंचनद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत होता त्यावेळी. बघा तर मित्रांनो असा सुंदर असा इतिहास या तलावाबद्दल आपण पाहिला. तर चला आता मग पुढे जाऊया. अजून नवनवीन माहिती मी तुमच्यासाठी मित्रांनो घेऊन येणार आहे. फक्त एक आहे मित्रांनो, यूट्यूबला जर तुम्ही असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. असे सुंदर व वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी अपलोड करत राहील. थोडी प्रेरणा भेटते तुम्ही जर मला म्हणजे कमेंट्स केली, असं चॅनलला सबस्क्राईब केलं तर मग नक्की अजून मी उत्तम दर्जाचे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवेल. धन्यवाद.